या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असणार आहेत, पण अजित पवार मात्र नसण्याची शक्यता आहे। अजित पवारांच्या नाशिकमध्ये जाहीर सभा आहेत। मोदींच्या नवी मुंबईमध्ये सभेसाठी तटकरे उपस्थित राहणार आहेत असं कळतंय। मोदींची मुंबईतली शिवाजी पार्कवर सभा होणार आहे। मोदींच्या सभेला एकनाथ शिंदे उपस्थित असतील, पण अजित पवार मात्र उपस्थित नसणार आहेत असं समजतंय। मोदींच्या सभेसाठी मुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत, मात्र अजित पवार यांची नाशिकमध्ये जाहीर सभा असल्यामुळे ते तिथे नसतील असं समजतंय। आणि नवी मुंबईतल्या सभेसाठी तटकरे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती समजते। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून। पंकज, अजित पवार मोदींच्या कार्यक्रमांसाठी किंवा सभेसाठी अनुपस्थित असण्याची ही काही पहिली वेळ नाही, या आधी सुद्धा अनेकदा चर्चेचा मुद्दा हा ठरलाय। आज नेमकं काय कारण या संदर्भातलं समोर येतंय? आज प्रचाराची रणधुमाळी हा एक महत्त्वाचा मुद्दा अजित पवारांच्या अनुपस्थितीचा असणार आहे। अजित पवार यांच्या नरहरी झिरवळ असतील किंवा माणिकराव कोकाटे असतील यांच्यासाठी दिंडोरी, नाशिक, निफाड या भागामध्ये सभा आहेत। मी स्वतः आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी बोललो, तेव्हा त्यांनी अजितदादा ह्याच भागात आहेत, नाशिक भागामध्ये त्यांचं इथे मुंबईत सभेला येण्याचे प्रयत्न आहेत। मात्र सभा कशा आटपतात त्याच्यावरती त्यांचं पुढचं शेड्यूल जे आहे ते अवलंबून असतं त्यांनी सांगितलं। पण आत्ताच्या मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार हे मोदींच्या सभेला उपस्थित राहणार नाही आहेत। देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघंही या सभेला असतील, म्हणजेच महायुतीमधले दोन महत्त्वाचे घटक पक्ष या सभेला उपस्थित असतील। त्याचे प्रमुख नेते या सभेला उपस्थित असतील। सुनील तटकरे हे खारघरच्या नरेंद्र मोदी यांच्या सभेला उपस्थित असणार आहेत, मात्र त्यांनी ते दादरला उपस्थित राहू शकणार नाही। याचं टेक्निकल कारण त्यांनी सांगितलं की जेव्हा नरेंद्र मोदी तिकडनं फ्लाय करतील त्याच्यानंतर नेत्यांना इथे पोहोचायला जे आहे ते किंवा निघायला मिळेल। म्हणजे नरेंद्र मोदी निघाल्यानंतर अवघ्या 10 मिनिटात ते दादर किंवा आसपासच्या परिसरात पोहोचतील ते निघाल्यानंतर, त्यामुळे मी तेवढ्या वेळात पोहोचू शकणार नाही म्हणून सुनील तटकरे शिवाजी पार्कच्या सभेला उपस्थित नसतील। अर्थात त्यांनी सांगितलं की अजित पवारांना आणण्याचा प्रयत्न आहे, पण अजित पवार येतील याची शक्यता कमी आहे। जसं तू आता म्हणालीस तसं याच्यापूर्वी सुद्धा अजित पवारांची या सभांना अनुपस्थिती हा अनेक वेळा चर्चेचा विषय झालेला आहे। चर्चा त्याची झालेली आहे, लोकांनी त्याच्यावरती राजकीय नेत्यांच्या चर्चा झालेल्या। अजित पवार का अनुपस्थित राहतात? महायुतीमध्ये ते नाराज आहेत का? महायुतीच्या अनेक नेत्यांशी त्यांचं जमत नाही का? महायुतीच्या 3 नेत्यांमध्ये वाद असल्याची जी चर्चा ती खरी आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात। मात्र आजच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं, मतदारसंघामध्ये आपल्या नेमून दिलेल्या उमेदवारांच्या मतदारसंघात पोहोचणं, प्रत्येकाला सभा देणं हा एक त्यांचा प्रमुख अजेंडा असल्यामुळे त्यांना येणं कठीण असल्याचं त्यांच्या नेत्यांकडनं सांगितलं जाते। पंकज, तटकरे यावेळेला नवी मुंबईमध्ये उपस्थित राहतील असं समजतंय, ते तरी तिथे निश्चित येणार आहेत का? त्या व्यतिरिक्त आणखी कुठले पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत का अजित पवारांच्या वतीनं? सुनील तटकरे हे खारघरच्या सभेला जाणार हे निश्चित आहे। फक्त खारघरवरून दादरच्या शिवाजी पार्कला पोहोचण्याची नरेंद्र मोदी पंतप्रधान यांची वेळ ही अत्यंत कमी असणार आहे। मोदी निघाल्यानंतर त्यांना तिकडनं इतर नेत्यांना प्रोटोकॉलनुसार निघायची परवानगी असणार आहे। त्यामुळे प्रॅक्टिकली जर का बघितलं झालं तर खारघर नवी मुंबई ते दादर हे अंतर जास्त आहे। नरेंद्र मोदी प्रचंड वेगाने पंतप्रधान येतील, त्यांचा ताफा येईल, मात्र सुनील तटकरे यांना त्या नियोजित वेळेत पोहोचणं कठीण होईल म्हणून सुनील तटकरे या सभेला उपस्थित नसतायत। अर्थात अजित पवारांचा येण्याचा प्रयत्न असेल, पण त्यांचं आजचं दिवसभराचं शेड्यूल बघता त्यांना पंकज, तुम्हाला थोडंसं थांबवते। स्वतः सुनील तटकरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। तटकरेजी, अजित पवार आज अनुपस्थित राहणार आहेत, मोदींची सभा आहे, निवडणुका तोंडावर आहेत, महायुती म्हणून तुम्हाला उभं राहणं फार आवश्यक आहे आणि अशात अजितदादांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरते। हॅलो, जी बोला, येतोय तुमचा आवाज। हा नाही सांगा ना, विचारा ना। अजितदादा अनुपस्थित असणार आहेत, मात्र चर्चेचा विषय ठरतोय सध्या तो, कारण मोदी स्वतः येत आहेत, महायुती म्हणून प्रचार होणं फार गरजेचं आहे आणि अशात स्वतः अजितदादा तिथे नसणं यामुळे चर्चा होत आहेत। माननीय पंतप्रधान महोदयांच्या सूचना आहेत की माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांच्या सर्वत्र प्रचाराच्या सभा आहेत आणि त्याच्यामुळे
आज पंतप्रधान महोदय ज्या ठिकाणी खारघरला येत आहेत, प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय अजितदादांच्या नाशिक जिल्ह्यामध्ये सभा आहेत. मुख्यमंत्री महोदयांच्या सुद्धा अन्य ठिकाणी सभा आहेत. त्यामुळे तसं कुठेही कोणाच्या मनात काही नाही आहे. उलट पंतप्रधान महोदयांनी सूचना दिलेल्या आम्हाला प्रत्येकाला की प्रत्येकाने ज्या ज्या ठिकाणी त्यांची आवश्यकता असेल त्या त्या ठिकाणी प्रचाराला उपलब्ध व्हावं. ते प्रचार आज राज्यामध्ये महायुतीचं महत्वाचं असल्यामुळे अशा पैकीच आम्ही सर्वांनी एकत्रितपणे ठरवलेलं आहे. बरं, मग आज अजितदादांच्या वतीनं तुम्ही उपस्थित राहणार आहात असं कळतंय, तर तुम्ही नेमकं कुठल्या मी सभेला जाणार? उपस्थित राहणार आहे. मी खारघरलाही आहे आणि माझा प्रयत्न राहणार आहे की तोपर्यंत मी मुंबईला पोहोचावं. तुमच्यासह इतर कुठले सहकारी असणार आहेत अजून तुमचे? नाही, मी प्रदेशाध्यक्ष आहे. इतर मुंबईतील माझे सर्व पदाधिकारी असतील. खारघरलाही सभेमध्ये मी स्वतः त्या ठिकाणी आहे. माझे अन्य पदाधिकारी सहकारी त्या ठिकाणी असतील. बरं तटकरेजी, पण या सगळ्या दरम्यान महायुतीच्या घटक पक्षांच्या 3 प्रमुख नेत्यांमध्ये कुठेतरी फाटाफूट आहे का? काही गोष्टींवरून वाद आहेत का? अशा चर्चा एका बाजूला सुरू आहेत आणि दुसरीकडे मोदींच्या उपस्थिती विशेषतः महाराष्ट्रात असताना दादा अनुपस्थित असणं ही गोष्ट अनेकदा घडताना दिसते. नाही आहे, आपण विनाकारण चुकीचा अनर्थ लावता आहात. माझी आपल्याला नम्रतेची विनंती आहे. आम्ही सगळे एक संघजनाने त्या ठिकाणी काम करतो. आज महाराष्ट्रामध्ये 288 मतदारसंघात एकाच वेळेला मतदान आहे आणि प्रचार संपायचा कालावधी आता फक्त 4 दिवसावरती आलेला आहे. अशा वेळेला अख्खा महाराष्ट्र महायुतीचे सर्व नेते त्या ठिकाणी पिंजून काढतायत. त्यामुळे हा काढला जाणारा अन्वयार्थ हा चुकीचा अन्वयार्थ आहे. आम्ही सारेजण पंतप्रधान महोदयांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये महायुतीची सत्ता आणण्यासाठी सज्ज झालेलो आहोत. धन्यवाद. जी तटकरेजी, धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. अजित पवार यांची नाशिकमध्ये जाहीर सभा असल्यामुळे आज मोदी जेव्हा मुंबईमध्ये किंवा नवी मुंबईमध्ये सभा घेतील तेव्हा अजितदादा इथं उपस्थित नसतील असं समजतंय. मात्र त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तटकरे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती समजते. पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी पंकज यांच्याकडे आपण जाऊयात. पंकज, अजितदादांची ही जी अनुपस्थिती आहे ती राजकीय वर्तुळामध्ये जसा चर्चेचा विषय ठरते, कुठेतरी आगामी निवडणुकांचा विचार केला तर घटक पक्षात किंवा त्याच्या मुख्य नेत्यांमध्ये मगाशी जसं तुम्ही म्हणालात काही गोष्टींवरून वाद आहेत, फाटाफूट आहे असं जे समजतंय त्याला कुठेतरी दुजोरा मिळताना दिसेल, त्याचा परिणाम होताना दिसेल जनतेवर? निश्चितच किती त्यांनी म्हटलं तरी एक मेसेज जातो. आपण इकडे ते गेट लावलंय, त्या गेटकडे आपण एक नजर टाकणार आहोत. त्या गेट जी प्रवेशद्वार जे आहे त्या प्रवेशद्वारावरती महायुतीची विजय निर्धार सभा असं त्यांनी म्हटलेलं आहे. गेटवरती कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ ही तिन्ही निशाणी ज्या आहेत त्या गेटवरती लावण्यात आलेल्या आहेत. याचा अर्थ हा महायुतीचा प्रचार मेळावा आहे, महायुतीची प्रचार सभा आहे हे जाहीर होतं किंवा हे स्पष्ट होतं. असं असताना अजित पवारांसारखा महायुतीच्या पैकी एक सगळ्यात महत्वाच्या नेत्यांपैकी एक म्हणजे जे 3 नेते नेतृत्व करतायत, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची उपस्थिती अत्यंत महत्वाची होती. खरं तर नरेंद्र मोदी यांचा दौरा हा आधी ठरला होता. त्याच्यानुसार एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस यांनी आपले प्रचार दौरे जे आहेत ते प्लॅन केलं होतं. प्रचार दौरे हे प्लॅनिंगचा भाग असतो. प्रचार दौरे हे ठरवून नियोजित केलेले असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील किंवा इतर प्रमुख नेते असतील यांच्या भेटीची वेळ किंवा भेटीचं दिवस ठरवून तो पंकज, तुम्हाला थोडंसं थांबवते. या क्षणाला भाजप आमदार अतुल भातखळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अतुलजी, अजितदादा आज अनुपस्थित असणार आहेत, स्वतः मोदी येत आहेत प्रचारासाठी. महायुती म्हणून तुमचं संघटन दाखवणं सध्या फार महत्वाचं असेल निवडणुकीच्या तोंडावर. अशातच अजितदादा अनुपस्थित आहेत. आता राजकीय वर्तुळात चर्चा होत आहेत या निमित्तानं की नेमका काय वाद आहे ज्यामुळे अजितदादा सतत अनुपस्थित दिसत आहेत? वादबीत काही असायचं कारण नाहीये. या सगळ्या कपोलकल्पित बातम्या आहेत. निवडणुकीमध्ये प्रचार चालू असतो आणि आता हा शेवटचा टप्पा आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या विभागामध्ये प्रचार करत असतो. माननीय मोदीजींची मुंबईत पण सभा आहे आज संध्याकाळी आणि त्या ठिकाणी सगळेजण हजर आहेत. परवा माननीय अमित भाईंची सभा बोरिवलीमध्ये होती. मग त्या ठिकाणी तर कोणीच हजर नव्हतं. ना देवेंद्रजी हजर होते, ना अजित पवार हजर होते, ना एकनाथ शिंदेजी हजर होते. निवडणुकीमध्ये नेहमीच अशा पद्धतीने कामकाज केलं जातं कारण निवडणुकीतला वेळ हा अत्यंत महत्वाचा असतो आणि त्यामुळे रूढार्थाने ज्याला प्रोटोकॉल म्हटला जातो तो प्रोटोकॉल निवडणुकीमध्ये उमेदवाराकरता किंवा या सगळ्याच गोष्टी करता कधीच त्या ठिकाणी पाळला जात नाही. याचं कारणच वेळेची मर्यादा असते आणि मर्यादित वेळेत प्रत्येक नेत्याला
अधिकाधिक ठिकाणी जाऊन प्रचार करायचा असतो. त्यामुळे याच्यामध्ये काही फार वेगळं घडतंय असं काही नाहीये. हे अत्यंत स्वाभाविक आहे. पण अतुलजी, मुंबई सारखं ठिकाण आहे जिथे प्रचंड महत्वाचे मतदारसंघ आहेत, जिथे मोदींबरोबर घटक पक्ष म्हणून महायुतीचे तिन्ही महत्वाचे नेते दिसणं फार आवश्यक असेल. याच्यातून जनतेला एक सुद्धा मेसेज जाण्याचा सुद्धा एक मार्ग आहे हा. तर या निमित्तानं तरी अजितदादांची उपस्थिती तिथे असायला हवी असं आपल्याला वाटत नाही? हे बघा, महायुती अत्यंत भक्कम आहे. अजितदादा वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी माननीय मोदीजींच्या बरोबर व्यासपीठावर आहेत आणि त्याच्यामुळे यातून काहीतरी राजकीय अर्थ काढणं हे पूर्णतः गैर आहे, एवढंच मी या निमित्ताने सांगेन. आणि त्याच्यामुळे यामध्ये कुठलाही राजकीय अर्थ नाही याच्यामध्ये. आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये हे अशा पद्धतीने त्या ठिकाणी होत असतं. यात काही अस्वाभाविक काही नाहीये. बर, अतुलजी, आमचे प्रतिनिधी पंकज सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, ते आपल्याला प्रश्न विचारतील. पंकज, बोला. अतुलजी, नरेंद्र मोदींसारख्या प्रमुख नेत्यांचे किंवा पंतप्रधानांचा दौरा असतो, त्या दौऱ्याच्या अनुषंगाने इतर नेत्यांचे प्रचार दौरे जे आहेत ते ठरवले जातात, त्याचं शेड्यूल बनवलं जातं आणि नियोजित असतं. असं असताना देवेंद्र फडणवीसांसारखा जर का प्रमुख नेता किंवा एकनाथ शिंदेसारखा प्रमुख नेता आपले प्रचार दौरे त्याच्यानुसार ॲडजस्ट करतो किंवा त्यानुसार शेड्यूल बनवतो, असं असताना अजित पवारांच्याच पुढे अशा काय अडचणी असतात की त्यांनी त्यांचे प्रचार दौरे त्याच दिवशी ठेवले? मुंबईमध्ये असलेली त्यांची अनेक उमेदवारांची अडचण त्याच्यामध्ये असू शकते का? कारण नवाब मलिक यांच्यासारख्या वादग्रस्त भाजपाची नामंजुरी असलेल्या उमेदवाराला त्यांनी उमेदवारी दिलेली आहे. हा त्यांचा अडचणीचा मुद्दा अजित पवारांचा असू शकतो का? म्हणून उगीच दगडाला दगड लागण्यापेक्षा टाळलेलं बरं, ही अजित पवारांची भूमिका वाटते का तुम्हाला, अतुलजी? अहो, या सगळ्या कपोल कल्पित प्रकारच्या विधानं तुम्ही करताय. मी तुम्हाला अत्यंत नम्रपणाने सांगतो, तुम्ही लोकसभेच्या वेळेचं प्रचार कॅम्पेन गुगलवर उपलब्ध असेल, तुम्ही काढून बघा. अनेक लोकसभेच्या सभांमधून त्या ठिकाणी मोदीजींच्या सभेला काही ठिकाणी माननीय देवेंद्रजी पण अनुपस्थित आहेत. कारण निवडणुकीमध्ये वेळेची फार मोठी मर्यादा असते आणि त्याच्यामुळे प्रत्येक जण आपापल्या वेगवेगळ्या सभा, सर्वोच्च सभा आहे, शिवाजी पार्क सारख्या मैदानामध्ये ही सभा होते. अतुलजी, शिवाजी पार्क सारख्या मैदानात ही सभा होते, महायुतीचा निर्धार मेळावा म्हटलेला आहे. असं असताना अजित पवारांची अनुपस्थिती निश्चितच खटकणारी आहे. कारण इतर नेते, तुम्ही कपोल कल्पित जरी म्हणत असला तरी इतर नेते उपस्थित आहेत, त्यांनी त्यांचं शेड्यूल केलेलं आहे. अजित पवारांची नेमकी अडचण काय आहे महायुतीमध्ये? याच्यात कुठलाही अडचणीचा कुठलाही मुद्दा नाहीये, कळलं की नाही? त्या ठिकाणी महायुती एक दिलाने प्रदेश स्तरावर, राज्य स्तरावर, जिल्हा स्तरावर, बूथ स्तरावर काम करते. याच्यामध्ये निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये अशा पद्धतीने सभा केल्या जातात. प्रत्येक सभेला सर्व नेते हे उपस्थित राहतातच असं नसतं. याचं कारण मी म्हटल्याप्रमाणे वेळेची मर्यादा असते आणि त्यावेळेला अधिकाधिक लोकांनी, अधिकाधिक नेत्यांनी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याकरता अशाच पद्धतीने नेहमी कामकाज केलं जातं. जी, अतुलजी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी पंकज यांच्याकडे जाणार आहोत. पंकज, आता तुम्ही जसा मुद्दा उपस्थित केलात की नवाब मलिकांसारखा एक खटकणारा मुद्दा आहे, या व्यतिरिक्त आणखी कुठले मुद्दे अंदाजाने व्यक्त करता येऊ शकतात ज्याच्यामुळे कदाचित अजितदादांची ही अनुपस्थिती असेल, कदाचित ती जाणीवपूर्वक केली गेलेली असेल असं म्हणता येईल? निश्चितच असे अनेक मुद्दे जे आहेत ज्याच्यावरून महायुतीमध्ये विशेषतः एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप एका बाजूला आणि अजित पवार दुसऱ्या बाजूला अशी स्थिती निर्माण झालेली अनेक वेळा पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये नवाब मलिक हा जर का एक आपण मुद्दा धरला तर नवाब मलिक यांच्यावरनं वाद महायुतीत निर्माण झालेले ते आपण बघितलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः अजित पवारांना पत्र लिहिलेलं आपण बघितलेलं आहे. गेलं नागपूर अधिवेशन, हिवाळी अधिवेशन डिसेंबर महिन्यात चालू होतं तेव्हा अजित पवारांना पत्र लिहून देवेंद्र फडणवीसांनी कळवलं की ज्यांच्यावरती दाऊदची संबंध असल्याचे आरोप करण्यात आलेले आहेत अशा व्यक्तीला आपण पक्षात किंवा आपल्या महायुतीत घेऊ नये. अगदी, आणि त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये आता अजितदादांची अनुपस्थिती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरतो. याचा परिणाम कसा होतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद पंकज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.